द्या वरती चालू ठेवा चालू ठेवा होय हॅलो हॅलो हरी वाह हरी राम कृष्ण हरी जय जय राम घरातली मंडळी सर्व बाहेर या हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण यांचा आवाज द्या पाठीमागचे माईक ना आवाज द्या सुंदरात ध्यान उभे विठेवरी सुंदरात ध्यान उभे विठेवरी सुंदरात ध्यान उभे विठेवरी सुंदरात ध्यान सुंदरात 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 ध्यान उभे विठेवरी सुंदरात ध्यान
कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर करकटेवारी हे ओनिया करकटेवारी हे ओनिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर मकर कुंडाळे गणपती श्रवणी मकर कुंडाळे गणपती श्रवणी कंटिक शुभमणी विराजित कंटिक शुभमणी विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर शुभमणी विराजित तुळशी हार गळा कास पितांबर कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार तुळशी हार तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशी हार गळा कास पितांबर तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी 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 हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी आवड निरंतर याची ध्यान आवड निरंतर याची ध्यान तुळसी 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 हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवड याची ध्यान
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेल हेल हॅलो हेल हेल राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय
बसतो त्याचे हे इफेक्ट कमी कर. तुम्ही तिथेच बसा, त्याचा स्ट्रोक कमी कर. डीजे सारखं नका ठेवू, कीर्तन नाजूक असतं. हॅलो हॅलो हॅलो. आता मॉनिटर कमी झालं, आम्हाला याच्यातून आवाज जास्त यायला पाहिजे. सर का ना पुढे सरकून बसा. तिकडे पुढे येऊन ते घरातले बाहेर काढा, नुसते गप्पा मारत बसतील. कीर्तन ऐकू दे त्यांना. बाहेर घरातली मंडळी बाहेर या. कशाला ते घरात थांबले, या बाहेर सर्वांनी बसावे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी को, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुखताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, सुखाचे आगर बापर कुमादेवी वर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला. जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन.
रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिरी स्मरा कारे हृदय मंदिरी
रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतारिया दुसरे चरणा संतारिया दुसरे चरणा संतारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार दाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक आत्मजा लागलो निज चरणा तुमच्या लागलो ते चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा भगवान स्वरूप आपण सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विश्वमाऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणांचा. आम्ही आमच्या आयुष्यात काय केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे आणि ते का केलं पाहिजे या गोष्टी स्पष्ट करणारा अभंग आहे. विठ्ठला 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 वाक्याशिवाय शिटी येते. गायलेल्या अभंगाची अर्थपूजा मांडत असताना बाळा इथे फारच कमी आवाज येतो, येतच नाही. पनवेल तालुक्यातील आपल्या ह्या तोंडरे गावी निवास करणारा पाटील परिवार आणि या परिवाराचं पितृछत्र कैलासवासी विठ्ठल गोटीराम पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्राद्धासोबत श्रद्धेनं आयोजित केलेली ही कीर्तन सेवा आहे. आपल्या कीर्तन सेवेचं परमभाग्य महाराष्ट्रातील उच्च विद्या विभूषित आणि प्रतिभा मूर्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रेममूर्ती प्रशांतजी महाराज यांची दिव्य उपस्थिती. आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. हा आता शिटी बरोबर आली. विठ्ठला सर्वांगाने आपली सभा परिपूर्ण आहे. भूतांची लोकसंख्या कमी आहे पण आहेत सगळे राष्ट्रनिष्ठ. तसं आपल्याकडं का नसतं हा प्रश्न आहे. तशी आपली सभा छोटी आहे पण श्रीमंत आहे आज. मग त्याच्या चतुस्सीमा श्रीमंत आहे. डावी उजवी मागची आणि पुढची. विठ्ठला 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 विठ्ठला
या परिवाराने इको चुकीच्या जागी बसतो. आता बंद ठेव, गायनाच्या वेळेला असू जे जेव्हा ते तेव्हाच देत जा. आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचा हा उपक्रम आयोजिलेला आहे. काही कर्तव्य आहेत, काही जबाबदारी आहेत आणि त्या पार पाडत आपल्या जगण्याला पूर्णतेचा फील येतो. रेमंडवाल्यांचं ऐकू नका, ते म्हणतात कंप्लीट मॅन. चांगले कपडे घातले म्हणजे मला वाटतं चांगल्या कपड्यांपेक्षा कर्तव्य चांगली पार पाडली की तो माणूस परिपूर्ण होत असतो. द्वितीय पुण्यस्मरणाची ही सेवा आहे. आपण यावं, देवाचं स्मरण करावं, झालेलं पुण्य त्यांना द्यावं, आपण जावं, ही एक पद्धत. दुसरं, जेव्हा एखाद्या महापुरुषाची पुण्यतिथी असते तेव्हा तिथं जावं, त्याचं नाव आपण घ्यावं आणि पुण्य घेऊन आपण घरी यावं. तिथं द्यावं लागत नाही, तिथं घ्यायची सोय आहे, घेऊन जाण्याची सोय आहे. पुण्यवंत व्हावी गीता सज्जनांची नावी. काय जबाबदारी असते? खरं तर जबाबदारी हाच विचार जर नीट कळाला तर जगातलं प्रबोधन नष्ट होऊन जाईल हो. कारण जगातल्या सगळ्या प्रबोधनांचा हेतू जबाबदारी सांगणे एवढाच आहे. किंबहुना जबाबदारी सांगणे हीच जबाबदारी ज्याच्याकडे त्याला प्रबोधन म्हणतात. आता प्रबोधनाच्या नावाखाली माणसं किती बेजबाबदार वागतात ते सांगायला नको, आणि निदान तुम्हाला तरी विठ्ठला कारण पुराण काळात जेव्हा जेव्हा प्रबोधन झालंय तेव्हा लोक रडलीत. जेव्हा जेव्हा प्रबोधनकाराने प्रबोधन केलं तेव्हा लोक रडले. गोकर्णाने आपल्या पित्याला उपदेश केला तेव्हा तोही रडला. वाईट वाटलं त्यांना की अरे रे, आपण इतका काळ उगाचच वाया घालवला, आता चांगल्या कामात घालूया. त्यामुळे प्रबोधनकार बोलतो तेव्हा श्रोते रडतात. आता उलटा पॅटर्न चालू आहे. विठ्ठला जबाबदारी कळली की काम झालं. नाहीतर समाजामध्ये प्रबोधनकारांची आवश्यकता भासली नसते. एक जण म्हणाला, माझ्या आयुष्यात फार गोंधळ उडालाय. म्हणाले, कोणी उडवलं? तो मोठ्या माणसाने गोंधळ उडवलाय. अरे पण म्हणजे कोणी? तो टिळक आणि गांधींनी गोंधळ उडवलाय. म्हटलं, तुझ्या जीवनात गोंधळ उडवायला हे आले तरी कधी? किंवा ते करत होते तेव्हा तू होता तरी कधी? विठ्ठला काय गोंधळ उडवला? तो म्हणाला, गोंधळ असा उडालाय माझा. लोकमान्य टिळक सांगतात, मी टर्फल शेंगा खाल्ल्या नाही तर मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फल उचलणार नाही. मी जर शेंगा खाल्ल्या नाही तर मी टर्फल का उचलू? हे कोणाचं मत आहे? लोकमान्य टिळकांचं. म्हटलं, मग अडचण कुठे आहे? म्हणे, गांधीजी सांगतात परिसर स्वच्छ ठेवा. विठ्ठला मला वाटतं जर टिळकांचं एका अर्थाने ऐकलं, मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टर्फल का उचलू, याचा अर्थ टर्फल तर मला उचललीच पाहिजेत जर शेंगा मी खाल्ल्या असतील, असाच अर्थ होतो ना. मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टर्फल उचलणार नाही, हे एक वाक्य. याचंच दुसरं वाक्य काय बनेल? तर टर्फल मीच उचलली पाहिजेत जर मी शेंगा खाल्लेत. म्हणजे जर टिळकांचं ऐकलं तर गांधींचं ऐकण्याची गरज नाही, आणि गरज नव्हती. विठ्ठला आता एवढ्या गरजा त्याच्याचमुळे पडल्यात. विठ्ठला मला काय म्हणायचंय की आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या कळल्या पाहिजे. त्या तिरुवल्लुवरने एका श्रीमंताच्या मुलाला त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना काही मुद्दे मांडलेत. त्या प्रश्नोत्तराचा तमिळ भाषेत एक ग्रंथ तयार झाला. त्याचं नाव कुरल. गुगलवर शोधू शकता.
जर्मन लोक त्यांचं नैतिक जीवन ठरवताना त्या प्रश्नोत्तरीचा आधार घेतात. असं एकूण सगळं जग आपलंच खाऊन जगतंय, फक्त आपल्याला उष्ट्याला टेस्ट येते. विठ्ठला त्यामध्ये त्यांनी शेकडो प्रश्न विचारलेत आणि इतकी गोड उत्तरं दिलीत. त्या तिरुवल्लुवरांनी त्यांना विचारलं, संघ कुणाचा धरावा? सहज प्रश्न विचारला, संघ कुणाचा धरावा? त्या तिरुवल्लुवरांनी सांगितलं, संघ त्याचा धरावा ज्याचा सुटलाय. विठ्ठला आसक्ती कुणाची धरावी? ज्याची गेली आहे त्याची धरावी म्हणे. त्यात त्यांनी प्रश्न विचारले, आई वडिलांनी मुलासाठी काय करावं आणि मुलाने आई वडिलासाठी काय करावं? सध्या फार भानगडी चालू आहे आणि जो तो दुसरीच बाजू पाहतोय. हा, आई वडिलांची मुलाखत घ्या, ते ओवीच सांगतात, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी. तिकडं पोराची मुलाखत घेतली तर तो म्हणतो कवनाचे मायबाप, म्हणजे ज्याला जी पाहिजे त्या पक्षाला पाठिंबा देऊन लोक मोकळे. आता मला म्हणायचं इतकंच आहे, त्याचं नेमकं उत्तर फक्त संत देऊ शकतात. विचारलं तिरुवल्लुवरांना, आई वडिलांनी मुलासाठी काय करावं? त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं, लौकिक व्यवहारामध्ये आपला मुलगा एखाद्या सभेत गेला तर तो आपला आहे म्हणून लोकांनी शेवटच्या रांगेतून उठून पहिल्या रांगेत आणून बसवला पाहिजे. मुलांनी आई वडिलांसाठी काय करावं? त्याचा बाप जर रस्त्याने चालला असेल तर लोकांनी त्याच्या बापाकडे हा अमक्याचा बाप म्हणून हात जोडले पाहिजेत. विठ्ठला आणखीन सोपं सांगू, आई वडिलांनी मुलांच्या बाबतीत जी भूमिका बजावायची आहे, मला वाटतं तिचा एका शब्दात परिचय करून द्यावा तर तो एवढाच होईल, संस्कार. आणि मुलाने आई वडिलांसाठी काय करावं एवढा प्रश्न असेल तर त्याचा एका शब्दात उत्तर आहे, उद्धार. विठ्ठला त्यांना संस्कार द्यायला वेळ नाही आणि यांना उद्धार करायचं जमत नाही. असं परस्परांचं हे बिघडलेलं नातं आहे. मुलांना संस्कार द्याल म्हणजे काय कराल? तुम्हाला जे जे चांगलं वाटतं ते त्यांच्या जीवनामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे. मला असं वाटतं आपण सकाळी जे बोलतो ते आपल्या मुलांमध्ये असावं, संध्याकाळी करतो ते नको. आपण मुलांना कसं सांगतो सकाळी, हे चांगल्या माणसांसोबत बसायचं, चांगली संगत धरायची, आणि तू संध्याकाळी कोणाबरोबर बसतो? तुझा टेबल पार्टनर कोण? विठ्ठला. लक्षात घ्या, असं म्हणतात बुवा, मुलांना जन्म दिला की आपण एका ऋणातून मुक्त होतो. कोणत्या? पितृऋणातून. मला वाटतं पितृऋणातून मुक्त झालेला माणूस समाज ऋणाच्या बंधनात येतो. कारण पितृऋणातून मुक्त झाले, तुम्ही संततीला जन्म दिला, पण आता त्या संततीने समाजाच्या डोक्याला ताप नाही दिला पाहिजे. तुमची संतती समाजाला आनंददायी असली पाहिजे, सुखदायी असली पाहिजे, सेवादायी असली पाहिजे. हे दुसरं ऋण तुमच्यावर चढतं आणि त्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागते. म्हणून जेव्हा ते बाळ ज्याला तुम्ही जन्म दिलाय तो जेव्हा समाजाला आनंद देण्यासाठी काम करतो, तेव्हा सगळा समाज तुम्हाला धन्यता देत राहतो. समाज देईल न देईल, पण या समाजाचं नेतृत्व करणारे नक्की म्हणतील, धन्य माता पिता तयाचिया. त्यांचे माता पिता धन्य जे या प्रकारचं जीवन जगतायत. मला वाटतं त्या ऋणातून उतराई होण्याकरता हे कीर्तन आयोजित केलं असावं. कारण आपल्या पूर्वजांच्या उद्धाराची हरिभजनापेक्षा चांगली व्यवस्था कशानेच लागणार नाही. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ,
यात एक गंमत आहे. उद्धार त्याने आपला करायचा का नाही करायचा हे पण आपल्याच हातात आहे, त्याच्या नाही. का? आपला उद्धार ज्याने तो पुढे जाऊन करील असा संस्कार आजच आम्ही त्याला दिलं तर काम सोपं होईल. तुम्ही जेव्हा महाबळेश्वरला जाता तेव्हा मुलांना नेता का नाही नेता? नेता की नाही? का दोघच जाता फिरायला? नेता. मॉलला जाता तेव्हा तिथे ऍप्लिकेशनच त्यांचं असतं. आणि मग कीर्तनाला कशी काय एकटे विठ्ठला आजच आणा असं मी म्हणत नाही, पण रविवार आता त्यांचा रविवारच कीर्तनाला येण्यासारखा नसतो. विठ्ठला तो संस्कार आम्ही त्यांना द्यावा की त्या संस्कारांनी त्यांच्यावर उद्धाराची पाळीच येत नाही. हो, आपणच तो आपला करून घेतो, त्यांना त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो. म्हणून या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. खरं तर पालक म्हटल्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी आहेत. आपल्याला त्या जमत नाही म्हणून आपण तिथून पळ काढत असतो. मुलाला ट्युशन का लावली? आपल्याला वेळ नाही म्हणून नाही, आपल्याला शिकवता येत नाही म्हणून. त्यांनी फार प्रश्न विचारला का उत्तर देतो का आपण? नाही. येत नाही म्हणून मग त्याला काय पण विचारतो? काय पण विचारत नाही, तुला येत नाही. विठ्ठला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, त्यांच्यावर योग्य तो विचार त्यांच्यात रुजवला पाहिजे. आणि मग एक माता पिता होण्याचं सार्थक आपल्याला आपल्या हाताने साधता येईल. जर त्यांच्याकडून काही चूक झाली तर तेच जबाबदार आहेत असं समजू नका. मी तुम्हाला सोपं विचारतो. 15 वर्षाच्या मुलाने बाईकने एखाद्याला समजा ठोकलं, सलमान खानच्या क्लास मधला असावा. 15 वर्षाच्या मुलाने जर ऍक्सिडेंट केला मग केस कोणावर? बोला. त्याच्यावर. मग धन्य माता पिता तयाची विठ्ठला. केस त्याच्यावर नाही. तुम्ही त्याच्या हातात वाहन का दिलं? किंवा ज्या निर्णयाचा विवेक नाही त्यातलं स्वातंत्र्य तुम्ही त्याला का प्रदान केलं? असे प्रश्न विचारले जातील, आपल्याला भांडावून सोडलं जाईल. आणि म्हणून सर्व संतांनी आयांना फार आग्रह धरलेत की तुम्ही हा संस्कार मुलाला द्या. बाळाला जन्म देणं म्हणजे स्वतःला पुन्हा जन्म देणं आहे ना. जगातल्या त्या वेदनेच्या तुलनेची वेदना अजून कोणालाच सापडलेली नाही आणि कोणाला कळलेली सुद्धा नाही. असं ज्या वेदनेबद्दल म्हटलं जातं ती प्रसूतीची वेदना आहे. एका वेळी आपल्या शरीरातली 21 हाडं मोडल्यावर जितक्या वेदना होतील तितक्या वेदना त्या बाळाला जन्म देताना आईला होतात. संत आईला सांगतात, एवढ्या वेदना सहन करून याला जगात आणलंय ना, आता याने जगाला आणखी वेदना देऊ नये. विठ्ठला त्यामुळे आमच्या जबाबदाऱ्या वाढतायत आणि त्यांच्यापासून दूर पळणं हा मार्ग नाही. तुमच्या त्यांच्यात फ्रेंड. एक, आम्ही काय केलं पाहिजे. 2, आम्ही ते कसं केलं पाहिजे. आणि 3, ते आम्ही का केलं पाहिजे. या 3 प्रश्नांना उत्तर देणारा हा 3 चरणाचा अभंग आहे. आम्ही काय केलं पाहिजे ते 2ऱ्या चरणात आहे. आम्ही ते कसं केलं पाहिजे हे 1ल्या चरणात आहे. आणि आम्ही ते का केलं पाहिजे हे शेवटच्या चरणात आहे. विठ्ठला फक्त हे कसं कसं आहे ते आपण त्या योग्य वेळीच पाहू ना. 23 तारखेबद्दल 22 तारखेला बोलू नये. विठ्ठला काय झालंय ते 21 तारखेलाच माहिती. ज्ञानोबाराय या अभंगातून आपण काय केलं पाहिजे हे सांगतायत. संत जे काही सांगतात त्या सगळ्या उपदेशाला जर एकत्र केलं मला वाटतं तर त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी प्राधान्याने आपल्याला लक्षात येईल की जगाशी बोलताना संत या 2 गोष्टी सांगत आलेत. एक, आपल्या जवळ आहे काय, आणि 2,
आपण केलं पाहिजे काय? विठ्ठला 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 विठ्ठला. दोन गोष्टी. एक, आपल्याजवळ आहे काय, आपल्याजवळ काय काय आहे हे सांगताना संतांचा निर्देश नेहमी आपल्या शरीराकडे आहे. ते इकडचा विचार सांगतात की बघा तुम्हाला देवाने काय दिलंय, तुम्हाला देवाने काय दिलंय. याचं कारण आहे, ज्याला तुम्ही काही मोठं करायला सांगितलंय ते मला आता जमणार नाही कारण माझ्याजवळ काहीच नाही अशी कारणं कोणी देऊ नयेत म्हणून. एकाला सांगितलं जा बाबा लढाईला, तो म्हणतो मला लढाईला पाठवता जमेल का, मला कसं काय लढता येईल. म्हणजे कसं काय लढता येईल म्हणजे, अरे मग मला लढता येणारच नाही त्या युद्धात. अरे पण का, ते म्हणे एका हातात ढाल आहे एका हातात तलवार आहे, दोन्ही हात गुंतली, आता मी कसं काय लढायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. ढाल तलवारे गुंतले दोन्ही कर, म्हणे मी झुंजार झुंजू कैसा. म्हणजे माझ्या एका हातात तुम्ही ढाल दिली एका हातात तलवार दिली आणि मग आता मी कसं काय लढायचं. आता खरं तर ढाल तलवारीत हात गुंतलेत म्हणून कसं काय लढायचं हे बोलणं बरोबर आहे का. उलट हीच ढाल तलवार घेऊन तू लढायचं आहे हा लढण्याचा नियम आहे. म्हणजे लढायला ज्याला पाठवायचं आहे त्याने लढलं पाहिजे. लढायला त्यालाच कसं सोपं आहे हे लढायला सांगणारांनी समजावलं पाहिजे. संत आम्हाला भजन करायला भगवत प्राप्ती करायला सांगतात आणि ती सांगत असताना जे ध्येय आम्हाला दिलं त्याकरता आमच्याकडे पोषक बाबी कोणत्या कोणत्या आहेत, त्याची साधन सामुग्री आमच्याकडे कशी आहे ही सांगण्याचा आटोकाट प्रयत्न अगोदर केलाय. आणि मला असं वाटतं की माझ्याजवळ काय आहे हे मला आधी पक्क माहीत असलं पाहिजे. आपल्याजवळ असतं सगळं पण हे त्या करायला उपयोगाला येणार आहे एवढीच माहिती आम्हाला नसते, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून संतांनी देवाच्या नंतर देव आणि संतांच्या संबंधाने जे बोललेत त्यानंतर सगळ्यात जास्त चांगलं बोलले असतील तर ते आपल्या शरीराबद्दल बोललेत. ते म्हणाल तुम्ही चुकीची माहिती देताय कारण आम्हाला प्रमाण पाठ आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. मग हा देह नाशिवंत हे काही शरीराचं चांगलं वर्णन नाहीये. विठ्ठला 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 विठ्ठला. पण तुम्ही जर ते प्रमाण सांगत असेल तर मी तुम्हाला हे प्रमाण सांगतो. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्युलोकी वावा जन्म आम्हा मृत्युलोकी वावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ देवन मुक्त नारायण नामे होऊ देवन मुक्त. मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी वावा जन्म आम्हा मृत्युलोकी वावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी वावा जन्म आम्हा मृत्युलोकी वावा जन्म आम्हा. आम्हाला हा देह मिळू दे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग हा देह नाशिवान आहे हे सत्य का या देहाची देव इच्छा करतात. बरं एकाच संतांचे हे अभंग आहेत. मग देह चांगला आहे का देह वाईट आहे किंवा चांगला आणि वाईट असेल तर वेळोवेळी अशी भाषा बदलण्याचं कारण काय. हा बदल कशासाठी चाललाय. तुम्ही एकीकडे चांगलाही म्हणता एकीकडे वाईटही म्हणता. पूर्वी प्रचार करायचा असेल तर एखाद्या पक्षाला आपल्या नेत्याचं भाषण ठेवावं लागतं. आता
दुसऱ्या नेत्याचा जुना व्हिडिओ लावायचा, विठ्ठला 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 विठ्ठला. याची 2 मतं कशासाठी तुम्ही लावली आहेत? नेमकं हे 2 मतं मांडण्याचं कारण काय? मला वाटतं जेव्हा आमची शरीराबद्दलची आसक्ती वाढत जाते तेव्हा संत शरीराच्या दोषाचं वर्णन करतात, आणि जेव्हा भजनाच्या बाबतीतला आमचा उत्साह मावळतो, आम्ही जेव्हा नाउमेद होताना दिसतो, तेव्हा संत आपल्या शरीराचं चांगलं वर्णन करतात. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. संत तर म्हणतात हे शरीर नाहीये, हे तुला सापडलेलं अत्यंत अमौलिक असं रत्न आहे. अमौलिक रत्न जोडले रे तुझ, का रे ब्रह्मबीज नोळखीशी. त्याहून गंमत अशी आहे, ते म्हणतात शरीर आहे नाशवान, पण या नाशवानाकडून जे मिळणार ते मात्र नाश पावणार नाहीये. विठ्ठला नाशवंत देता ब्रह्मैला हाता, नाशवंत देता ब्रह्मदेला हाता, नाशवंत देता ब्रह्मैला हाता, नाशवंत देता ब्रह्मैला. ऐसे बोले गीता भागवत, ऐसे बोले गीता भागवत, ऐसे बोले गीता भागवत. देता ब्रह्मदेला हाता, ऐसे बोले गीता भागवत. ऐसे बोले गीता, नाशवंत देता ब्रह्मदेला हाता, ऐसे बोले गीता भागवत. ऐसे बोले गीता. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐसी बोले गीता भागवत. आहे देह नाशवान, पण जर भजनात राबवला वापरला तर जे मिळेल ते मात्र नष्ट होणार नाहीये. सोपं बोलू, तुमच्याकडे किराणावाला किती दिवसांनी फेरी मारतो? हा, महिन्याचा भरता ना, 10 तारीख जागतिक तारीख आहे ती आपली, 10 तारीख. किराणा महिन्याने भरता, लॉन्ड्री किती दिवसांनी? 4 दिवसात, 5 दिवसात. आणि दूधवाला तो का रोज? त्याला पण येऊ दे ना 4 दिवसांनी, कशाला रोज रोज त्रास देता त्याला? दूध रोज का? काय कारण? रोज मिल्क पिणाराला पण विचारा ना, रोज दूध रोज का? ते म्हणतात ते खराब होतं. बरं, मी तुम्हाला असं विचारतो, त्या दुधाला तुम्ही विरजण घातलं, दही तयार झालं, त्या दह्याचं मंथन केलं, काय निघालं? लोणी निघालं. उरलं ते ताक. त्या लोण्याला तुम्ही कढईत टाकून दिलं, म्हणजे कढवलं की त्यातून काय निघालं? लोणी कढवल्यावर काय निघतं? बोला ना, कढवता ना का जय अमेझॉन, झोमॅटो, टोमॅटो आणायचे बंद झाले लोक. विठ्ठला 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 विठ्ठला. ते लोणी वितळवता, कढवता, बरोबर आहे. मग त्याचे 2 भाग होतात. एक, जसं दह्याचं मंथन केलं की लोणी आणि ताक, तसं लोण्याला तापवल्यावर जे बाजूला निघतं द्रवरूप त्याला काय म्हणतात? तूप. आणि जे भांड्याला चिकटून राहतं ते राहतं ना. एखाद्या आजीलाच विचारायला लागेल आता. आजी पण किचन मध्ये माझी झाली आता. हा, भांड्याला चिकटतं त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे काय बोलतात? अहो, त्याच्यात नाही का साखर टाकून भाकर कुस्करून खातात. हे चायनीज गांडूळ खाणाऱ्यांना काय कळणार आहे ते? विठ्ठला त्यांचं 2 मिनिट्स रेडी, यम्मी यम्मी बनवायला. मम्मी आहेच काय मग दुसरं? कसदार खाणं होतं ना. हा, काय म्हणतात काय ते तर सांगा. करपलेलं राहतं थोडं,
काहीच म्हणत नाहीत का जापाजाने ठरवले आता बरोबर काहीच म्हणत नाही. प्रदूषणामुळे इकडे येतच नाही का काय आमच्याकडे त्याला करपट म्हणतात. हा हा ताकट. हा बरं झालं आपल्या मतदानाची टक्केवारी एवढीच आहे त्याच्यामुळेच वांदे होतात. विठ्ठला ताकट कोणी काही सांगत नाही. विठ्ठला महाराजजी म्हणतील यांचं चाललंय काय. आमच्याकडे तकाट म्हणजे खुशाल. विठ्ठला ताकट. आताच्या पिढीला सांगा बुवा तुम्ही तूप अमेझॉनवर मागवताना त्यांना सांगा ताकट अर्धा किलो पार्सल. काय देतील आणून. तुम्ही तकाट उपाशी राहाल. बरं जे तूप निघालं ते तूप कोणापासून जन्माला आलंय आता. दुधापासून. बरोबर आहे. दूधवाला दररोज येतो तूपवाला दररोज येत नाही. दूधवाला दररोज का का एक दिवसांनी ते खराब होतं. मग त्याच दुधाच्या पोटी हे तूप जन्माला आलंय. मला सांगा तूप किती मिनिटात खराब होतं. नाही. किती तासात नाही. किती दिवसात नाही. किती हप्त्यात नाही. किती महिन्यात नाही. किती वर्षात. उलट ते जेवढं जुनं तेवढं सुगंधी होत जातं आणि औषधी बनतं. मला एवढंच म्हणायचं आहे जे कधीच खराब होत नाही जे कधीच नाश पावत नाही ते ज्याच्या पोटातून जन्माला आलं ते रोज खराब होतं. विठ्ठला तसं तो अविनाशी भगवंत त्या देहाकडून प्राप्त करून घेता येतो जो देह विनाशी आहे. विठ्ठला मग आपल्याला किती बरं वाटेल. देह विनाशी असू द्या पण यात सेवा भजन केलं तर जे प्राप्त होतं ते कसं आहे अविनाशी. आणि आपल्याकडं काय ते कळलं ना की माणूस जरा निवांत होतो. आपली धावपळ आपल्याकडं काय नाही आणि दुसऱ्याकडं काय आहे असंच चाललंय. कधीतरी थोडा असा विचार करावा दुसऱ्याकडं काय नाही आहे ना आपल्याकडं काय आहे बरं वाटतं थोडं. हा विचार सर्व काळ सांभाळण्यासारखा नाहीये पण धर्मशाळेत तरी काही कोण कायम मुक्काम थोडा करतो. विठ्ठला विल्यम शेक्सपियरचं एक वाक्य आहे. तो म्हणाला माझ्या पायात घालायला बूट नव्हते शिटीपेक्षा इको बरा. विठ्ठला तो विल्यम शेक्सपियर म्हणाला की माझ्या पायात घालायला बूट नाहीयेत याचं मला बरेच दिवस वाईट वाटलं पण एकदा मी बिना पायाचा माणूस बघितला. काय झालं शिटीच वाजवली शेक्सपियरने किंवा आपलं बरं आहे आता का मला पायात बूट घालायला नाही येत ना मला पायात घालायला बूट नाहीत हे दुःख परवडलं. पण माणूस कोण बघितला ज्याला बूट मिळाला तर घालायला पायच नाही मग त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे ना. आणि असा विचार करून समाधान मिळेल असं प्रत्येकाला देवानी ठेवलंय. अजिबात दुसऱ्याकडे बघू नका. आपल्याला दुसऱ्याच्या ताटात काय वाढलं हे बघायची फार सवय. आपल्याकरता आपलंच ताट परफेक्ट आहे. विठ्ठला आम्हाला म्हणतात ना लोक तुमची महाराज लोकांची लय मजा. हा या स्वागत आहे तुमचं लय मजा. दररोज 500 किलोमीटर एकाला घातलाच गाडीमध्ये. तो मला मदत करायला आला होता. तुम्ही फारच प्रवास करता मी तुम्हाला ड्रायव्हिंगला सोबत येतो. 2 दिवसात तो शिक पडला त्याला मला सोडायला घरी जावं लागलं. विठ्ठला त्याने पाठच धरली महाराज ही पाकिटा तुमची तुम्हाला लखलाभ असो. विठ्ठला बरे पाकिटावर बोलणारे पण कोण गावातून नाक्यावर सुद्धा जे जात नाही ते. मला काय म्हणायचं आहे की आपल्याला जी परिस्थिती मिळालेली आहे ती भजनासाठी अनुकूल आहे असं मानलं पाहिजे. असं करण्यात देवाची माझ्यावर विशेष अनुकंपा आहे विशेष कृपा आहे. देवाने ज्या परिस्थितीत ठेवलंय ना ती परिस्थिती बरोबर आहे. बघा तुम्ही आपण पारिवारिक जीवन जगणार आहोत कौटुंबिक जीवन जगणार फॅमिलीयर लाईफ आहे आपलं.
तुम्हाला कोणीतरी माणूस असं सांगेल, महाराज नवरा चांगला आहे, दीर चांगला आहे, नणंद चांगली आहे, सासरा चांगला आहे, फॉल्टी पीस कोण आहे? सासूच पक्की खराब आहे असं म्हणतो. बरं मी आता तुम्हाला असं विचारतो, जर एखादी गृहिणी तुम्हाला असं म्हणाली, महाराज दीर चांगला आहे, नणंद चांगली आहे, सासरा चांगला आहे, सासू पण चांगली आहे, कुठं थांबलोय मी? बोला. हा हा मेन हिरो फॉल्टी आहे. मग आता तिचं दुःख बरं का तुमचं दुःख बरं सांगा. ती काय म्हणते माहिती? एक नवरा जर आपल्याला अनुकूल असला ना तर बाकीचे सगळे बुरुज सांभाळू. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे अशी दुःखातून तुलना करायला जाऊ नका. आणि आपली तुलना करण्यात आपला तराजूच बरोबर नाही, तो नेहमीच अगोदरच घोटाळा झालेला आहे त्याच्यात. काही ठिकाणी असतं तसं, काही वेळेला दूध घ्यावं पण लागतं आणि द्यावं पण लागतं. ते दोन्ही लिटरचे माप निराळी असतात काही ठिकाणी. मी इथल्या दूधवाल्यानं बोलत नाही, पण मी माझी दूधवाला असल्यामुळे माझा सर्वे खूप चांगला आहे. दूध घ्यायचं जर माप असेल ना तर ते वरून खाली ठोकलेलं राहतं आणि द्यायचं असेल तर खालून वर ठोकलेलं. विठ्ठला 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 विठ्ठला. देवा मला सुखात ठेव असं नाक वर करून म्हणता येईल माणसाने, असं जगावं. परत बोलू का? देवा मला सुखात ठेव असं नाक वर करून आपल्याला म्हणता आलं पाहिजे, असं आपण राहावं. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो. महाराजी मला एकाने विचारलं की नीतीनं जगण्याचा आग्रह धरता तर मग नीतिवान माणसाच्या आयुष्यात दुःख येत नाही का? आणि मग येत असेल तर मग नीतीचा परिणाम शेवटी मिळेल, आता काय उपयोग? नीतीने वागण्याचा आता या क्षण वर्तमानात काय लाभ आहे? म्हटलं आहे ना. असं कसं नसेल? दुःख दोघांच्या वाट्याला येतं, नीतीने जगणारा पण आणि अनीतीने जगणारा पण. फरक एवढाच पडतो, नीतीने जगणारा जो असतो ना तो दुःखाला धैर्याने सामोरा जातो. डेअरिंग असतं त्याच्यात आणि त्याचं डेअरिंग त्या दुःखाला निम्मे कमी करतं. पण जो अनितीने वागलेला आहे भूतकाळामध्ये, ते दुःख समोर आलं का त्याचा पूर्ण धीर खचतो. सांगतो ना तुम्हाला, नुसतं पुत्रवियोगाने विवळून मरणं एवढंच प्रारब्ध दशरथाचं असतं तर प्रॉब्लेम नव्हता. पण श्रावण आपल्या हातून गेलाय ना, हे लागलेलं राहिलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जो नीतीने वागलाय त्याला जर ताप आला तर, त्याला जर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला आत्ता अर्जंट ऍडमिट करावं लागेल, तुम्हाला काय झालंय, तेव्हा तो म्हणेल अरे देवा आयुष्यभर नीट वागलोय काय माझ्या नशिबात घातलंय, असं तो बोलेल. पण ज्याला जर सांगितलं तुमच्या 2 ब्लॉकेज झाले, त्याला लगेच आठवेल बरोबर त्याचा उतारा मिनी जिंकलाय. विठ्ठला त्यामुळं पहिले प्रारब्धाचे 2 ब्लॉकेज आणि तो उतारा विकला त्याचे 2, 4 होतातच नक्की. आहे त्या जीवनावर तुम्ही समाधानी राहणं. गोंदवलेकर महाराजांना ज्ञानेश्वरी फार आवडायची. हे ज्यांना गोंदवलेकर महाराज फार आवडतात त्यांना पण सांगितलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. दासांना बोध करावाच लागतो. ऐका, गोंदवलेकर महाराजांचा आवडता ग्रंथ ज्ञानेश्वरी होता. पुण्याचे शंकर महाराज त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीवरचं प्रेम, ज्ञानेश्वरीवरचं प्रेम हे महाराष्ट्रातल्या संतांचं रजिस्ट्रेशन आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांना विचारलं तुम्हाला ज्ञानेश्वरी आवडते? ते म्हणाले जीवापाड. मग त्यातली तुमची आवडती ओवी कोणती? जसं चांगला फोटो म्हटल्यावर लोक लग्नातलाच दाखवतात ना, कारण त्या फोटोत म्हणतात माणूस फार आनंदी असतो. आता दिवा विसताना मोठाच होणार. विठ्ठला 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 विठ्ठला. असू द्या, आता आपण सगळ्यांनी दिवे लावलेत. विठ्ठला
त्यातली तुमची आवडती ओवी कोणती? त्या गोंदवलेकर महाराजांनी फार गोड ओवी सांगितली. माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेली, तया पाणी ऐसे केले व्हावे गा. माळी दादा जसं पाटानं पाणी नेतो तेव्हा ते पाणी नाक मुरडत नाही. माझं आंब्याचं माझं भांडण झालंय, पपईला पाठव पण आंब्याला नको, असं कधी पाणी म्हणालं नाही. ज्या झाडाला पाठवलं ती बाग त्या पाण्याने फुलवली. आपण आपल्या जगण्याबाबत इतकं समाधानी असलं पाहिजे. उलट माझ्या जगण्याचं नियोजन देवानं करून दिलंय, मी संशय घ्यायचा नाही. हो, करणे का न करणी हे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने. देव सगळं माझं पाहतो आणि देवाचं काम तर फार छान असतं. म्हणजे कसं? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. विठोबाचं राज्य आमच्याकरता नित्याची दिवाळी आहे. देव तुझ्यावर इतकी कृपा करतो हे तू पहिल्यांदा पहा. प्रत्येक माणसाचं हे फिलिंग असलं पाहिजे, जगातला सगळ्यात भाग्यवान मी आहे. आपली फार लाळ गळते नाही, त्याच्यासारखा पाहिजे होता, याच्यासारखा पाहिजे होता. बरोबर आहे ना? मला सांगा, गाडी मारुतीची बरी का मर्सिडीज? हे काय तुलना आहे का? चांदणी ती चांदणीच, गाडी मर्सिडीज बरी. बरं, मग मेंटेनन्सला लोन काढता मारुती बरं. प्रत्येक गावात मंदिर, कोणी पण पूजा करून देईल विठ्ठला. आपण आपल्या स्थितीत समाधान मानलं पाहिजे. आपण ज्याचं चांगलं मानतो ना. मी तुम्हाला सोपं विचारतो गुरुजींना, घर छोटं बरं का मोठं बरं? खरं सांगा. हा, घर छोटं बरं का मोठं बरं? मोठा घर. आधी लग्न वगैरे जमवायला ठीक आहे, लादी पुसणारीला विचारा विठ्ठला. शहरामध्ये तर स्क्वेअर फुटावर पैसे घेते ती मावशी, आणि समजतच नाही लादी पुसणारी कोण ना लादीची मालकीन कोण. हा, डायलॉग तशीच असतात. ही म्हणत असते मी नाही पुसणार, जा मी चालले, मी येणार नाही, आज नाही, उद्या नाही, परवा नाही. आणि ती हात जोडून, तू नको ना असं करू, पाहिजे तर तुला वाढीव 50 रुपये देते, पण तू आज येस. कोण कोणाला पगार देते समजतच नाही विठ्ठला. घर छोटं बरं का मोठं बरं? मोठं असलं की मग ते मेंटेन करणंही तितकं कठीण आहे. आणि छोट्या घरवाल्याला नेहमी मोठ्या घराचं काय? हे बघा, पैसा अंबानी एवढा येईल पण मग पोऱ्या पण तेवढा जाड विठ्ठला. त्यामुळे संतांनी प्रत्येक माणसाच्या मनातला न्यूनगंड खरवडून काढला. त्यांनी असं म्हणायलाच नको, ह्या कारणामुळे मी भजन करत नाही. मग महाराज आपल्याला हे समजावत राहिलेत, तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्ही किती नशीबवान आहात, तुमचं किती. हे बघा, आपल्या नवऱ्याचा पगार कमी असेल पण आपला नवरा कोणतं व्यसन करत नाही, हे काही कमी? आपला नवरा भले दिवाळीला साडी आपल्याला हलकी आणत असेल पण मग आपला नवरा आपल्यालाच साडी आणतो, हे पण भाग्यच आहे ना विठ्ठला. तुम्ही भाग्याला तर जाना. मग मी मोठा आहे, मी महान आहे, हे संतांनी फुलवलंय आपल्यामध्ये. मी सामान्य नाहीये, मी हलका नाहीये, या बोधावर त्यांनी नेलंय. मग मी कोण आहे हे समजावून झालं. मी महान आहे हे मला कळालं. मी देव दुर्लभ असा देहधारी आहे हे मला कळालं. महाराज, मी माझ्याकडं काय आहे मला कळालं, पण जे आहे ते घेऊन करायला काय पाहिजे आता हे पण कळालं पाहिजे ना. मग ज्ञानोबारायांनी त्याने काय केलं पाहिजे हे त्याच्याजवळ असणाऱ्या मालमत्तेच्या उंची इतकं काम त्याला देतात. संसार बंधन बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी.
संसार बंधन तोडावेगी, या अभंगातलं हे मूळ सूत्र आहे, हा प्रोजेक्ट आहे आणि बाकी त्याचं सगळं मॅनेजमेंट आहे. काय ध्येय दिलंय आम्हाला? संसार बंधन वेगी तोडा, हे काम तुम्ही करा. आता संसार बंधन तोडायला तुम्ही माणसांना का सांगता? महाराज, माणसानी संसार बंधन तोडायचंय असं नाही, संसार बंधन तोडता यावं याच्यासाठी माणूस आहे. तुम्ही आम्ही आमच्या जीवनात जे करतो ते कोणत्याही जन्मात जर करता येण्यासारखं आहे, तर हा जन्म त्याच्याचवारी घालवणं कोणता शहाणपणा आहे? सांगतो तुम्हाला. एखाद्या श्रीमंताच्या घरचं जर लग्नाच्या जेवणाचं निमंत्रण आलं, रिसेप्शन, आणि तिथं बुफे राहतो, आणि बुफे म्हणजे तो काय असा दरिद्री नारायणाचा भंडारा नाहीये. मग काय कमी खर्च असतो श्रीमंताच्या लग्नाचा? अहो, इतका खर्च, जीव महाग झालं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे लग्नानंतर कोणाला पण कडकी येते. विठ्ठला 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 विठ्ठला. असू दे, जीव मेरे लाल. 200-250 मेनू सहज असतात. मग 200-250 मेनू जर सहज तिथं लावलेत, मग तिथं झाल्यावर जाऊन खावं काय हा प्रश्न आहे ना. जे याच पंक्तीत मिळतं त्याचाच आस्वाद घ्यावा. आपल्या लोकांचं एवढं कठीण आहे ना, ते कोणत्याही बुफेत नेऊन सोडा, एवढा वरण भात हातात घेतील का डावा हात दुखला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. अरे वरण भात कोणत्याही पंक्तीत आहे, ही पंगत त्याच्यावरी घालू नको. आहार निद्रा भय मैथून कोणत्याही जन्मात आहे, हा जन्म भजनासाठी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही आम्ही जी ध्येय निवडलीत ती परफेक्ट आहेत का सांगा ना मला. संतांनी तर आपल्या टायरची हवाच काढून टाकली का? आपले सगळे किल्ले उडवलेत त्यांनी, बुरुज उडवून लावलेत. आहार निद्रा भय आणि मैथून याच्यापेक्षा 4 सोडून कोणता विचार करतात लोक? आणि ह्या 4चा विचार करणाऱ्याला तर शहाण म्हणतात ना. भरपूर बँक बॅलन्स जमवून ठेवला, भंडार भरून ठेवली, लोक काय म्हणतात, हा त्याचं नियोजनच जबरदस्त आहे. त्याला विचारलं भजन केलं का? तो तर अजिबात नाही. मग काय खाक नियोजन केलं? बरं, जे नियोजन होणारच होतं त्याच्यात तो आणखी घरात घरकुल का करतो? नांदेडला जायचं होतं एकाला, देवगिरी एक्सप्रेस. आता AC स्लीपर टाकले, झोप ना. नाही, तो गाडीत चढला आणि धावायला लागला. टीटीने येऊन त्याला अडवलं. खरे मग कशाला धावतो? तो लवकर जायचंय. विठ्ठला आता ट्रेन मध्ये ट्रेन धावते ना, तू धावण्यात ट्रेन असला तरी ट्रेन मध्ये का धावतो? विठ्ठला ती तुला जेव्हा पाहिजे जेव्हा पोचवायची तेव्हा पोचवणार आहे. तुझं धावणं फक्त दमवणं ठरणार आहे. महाराज, काळजी करण्याचा विषय फक्त भजन आहे, बाकी काहीच नाही. इथं जे आहे ना, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्ध असतं. आता या घरात कोणी माळकरी आहे का नाही मला माहित नाही. आहे का? एक पण माळकरी नाही. सगळ्यात श्रीमंत कीर्तन चाललंय. मधुबुवा वाजवायला आहेत, सूरजजी तबल्यावर आहेत, गोरख महाराज गायला, श्रवणात प्रशांतजी महाराज. हे प्रारब्ध आहे घराचं. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ते कोणावर कधी बरसेल काही सांगता येत नाही. कोणाला वाटलं होतं मोरब्याला एवढा पैसा मिळेल जमिनीचा? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
पण त्यांचं प्रारब्ध मलंगडाच्या खालून जन्माला आलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ते कोणावर कधी बरसेल काही सांगता येत नाही. कबीर महाराजांनी डाऊट घेतलाय तर ते म्हणतात, नौकरी चाकरी का नहीं मेल, सब प्रारब्ध का खेल, विभीषण को लंका दी और हनुमान जी को तेल. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्यांनी डोंगरच्या डोंगर इकडूनचे तिकडं तिकडूनचे इकडे नेले त्याच्या वाट्याला काय दिलं? तेल. आणि ज्यांनी इकडूनच तिकडं आणि तिकडूनच इकडं केलं त्याला काय? हनुमंतानी पण इकडूनच तिकडं तिकडूनच इकडं केलं पण काय? डोंगर केले. यांनी आता सध्या त्यांचेच दिवस जोरात आहेत. इकडूनच तिकडं लोक म्हणतात पण आमच्या पक्षात विभीषण निघाला. पक्ष रावणाचा आहे का? विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धानं जे लिहिलंय ते तेव्हा होणार. आता बघा 10 ते 12 कीर्तन आहे पण जेवायला आपल्याला 12:30 वाजणार आहेत. का? कीर्तन लेट होत आहे म्हणून? अजिबात नाही. उलट तुमच्यामुळे कीर्तन लेट होत आहे. कारण तुमच्या प्रारब्धाने लिहिलंय यांना 12:30 वाजता जेवण मिळणार आहे आणि मग तोपर्यंत मला कीर्तन करावं लागणार आहे. नाही तर आपण भुकेची वेळ सांभाळणार आहे. भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ माऊली म्हणते. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या 4 मुली असल्या तर 4 वेगवेगळ्या परिस्थितीच्या घरात जाऊन नांदतात. ह्याला काय म्हणायचं? मग जे प्रारब्धाने निहित केलंय त्यात तुम्ही आणखी काय दुरुस्ती करणार आहात? आणखी किती फेरफारांसाठी करार टाकणार? त्यापेक्षा कर्तव्य कर्म करताना तिथलं उत्थान असावं पण आपलं जीवन भजना करताय, मोक्षप्राप्ती करताय, आनंदाची असीम अनुभूती म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे कुठलं गाव आहे कुठलं जागा आहे असं नाही. एका वाक्यात सांगू, कधीच दुःखी न होणं म्हणजे मोक्ष. विठ्ठला 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 विठ्ठला. किती सोपं आहे. कधीच दुःखी न होणं म्हणजे मोक्ष. जमलं का आपल्याला? मला सांगा, 50 तोळ्याची गंठन सुख का दुःख? काय भाव आहे? काल कोण गेलत? ताजे अपडेट पाहिजेत ना आता. कसा भाव आहे? नाही 83 आहे ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि गंठन किती तोळ्याची? 50. पिवळी धमकत दिसते. मग सुख आहे का नाही? अत्यंत सुख आहे. आणि एवढ्यात तिच्या बाजूला 60 तोळेवाली येऊन बसली. बोला आता. विठ्ठला 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 विठ्ठला. मग मोक्ष कशाला म्हणतात? अहो, खोटी गंठन गळ्यात असताना पण जी आनंदाने राहू शकते याला मोक्ष म्हणायचं. आपली परिस्थिती चढो उतरो बसो बिघडो चांगली हो वाईट हो, जेवायला मिळो उपाशी राहो, निंदा हो स्तुती हो, सुख येवो दुःख येवो, हो काहीही, पण जसा जिथं वारा शिरत नाही तिथला दिवा, त्याची ज्योत जशी हालत नाही तसं ज्याचं सुख हालत नाही ना, ती स्थिती म्हणजे मोक्ष. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग त्याच्यासाठी केलं काय पाहिजे? महाराज म्हणतात त्या मोक्षाच्या प्राप्तीकरता संसार बंधन तर तोडलं पाहिजे ना. संसार म्हणजे काय? मला असं वाटतं याच्या अर्थाच्या 2 परंपरा होती. आचार्य परंपरा म्हणते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशे ये संसारे कलदुस्ता कृपया पारे पाहि मुरा भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. चरपट पंजरिका स्तोत्र म्हणतं जन्माला यावं मरावं पुन्हा जन्माला यावं पुन्हा मरावं. हे माग जे लागलंय ना याला संसार म्हणण्याची रीत आहे. किती वेळा जन्म यावे किती व्हावे पतित, किती व्हावे पतित नित्य व्हावे पतित. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित नित्य व्हावे पतित. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित नित्य व्हावे पतित. किती वेळा
जन्मा यावे नित्य व्हावे फजित. ही पण काय गंमत आहे ना महाराजांची. तिकडं म्हटलंय किती वेळा जन्म यावे आणि इथं नित्य म्हणजे तिकडून कुठल्या पण जन्मातून या फजिती मात्र नित्य. विठ्ठला 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 विठ्ठला. जन्माला येणं मरणं याला संसार म्हणतात. काही वेळेला जन्माला येतो मी मरतो मी हे खरं वाटणं याला संसार म्हणतात. अगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे तो जीव लोकुमी म्हणे संसारोहन. मग जन्माला येणं मरणं हे जर मागं लागलेला संसार आहे तर यातून आपली सुटका करून घेतली पाहिजे. तुका म्हणे शूर झालो बाहेरी आलो संसारा. याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. ही माळ तुटली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि महाराज म्हणतात हा प्रयत्न ह्याच जन्मात शक्य आहे. म्हणजे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. हा पहिला अर्थ. आणि संसाराचा दुसरा अर्थ म्हणजे अशा वस्तूची आसक्ती जी दुःख देते त्याला संसार बंधन म्हणतात. आणि संसार म्हणजे काय? जाऊ दे आता नकारात ठरलं तर सगळंच घालावं लागेल. लोक म्हणतात बायको पोरं म्हणजे काय संसार आहे का? गाडी बंगला म्हणजे संसार आहे का? जमीन जायदाद म्हणजे संसार आहे का? मी म्हणतो हे सगळं म्हणजे संसार नाही का? अहो सोपी व्याख्या करू का? माळ जपायला हातात घेतल्यावर डोळे मिटल्यावर देव दिसायच्या आधी जे दिसतं तो संसार. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता काय दिसतं डोळे मिटल्यावर? ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा ते काही सार्वत्रिक सांगता येणार नाही. सार्वजनिक कार्यालय नाही येते. ज्याची वासना मन ज्याच्यात अडकलं त्याला ते दिसतं. त्याच्याही पेक्षा आणखी सोपं करू का? डोळे मिटल्यावर आपल्याला काय दिसतं? जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे तेच डोळे मिटल्यावर दिसतं. विठ्ठला 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 विठ्ठला. काय दिसतं? मुलाचा साखरपुडा झाला आणि लग्न झालं नाही अजून. अशा मधल्या काळात त्या मुलाच्या आईला काय स्वप्न पडतं? आहे का अशी एखादी आई म्हणजे लगेच डेमो झाला असता? साखरपुडा झाला पण अजून लग्न झालं नाही मुलाचं. मधल्या काळात काय स्वप्न पडतं तिला? अशी सून आली किचन मधून चहा ठेवला आणि एक कप घेऊन माझ्या वाटेत. स्वप्न आहे पण वास्तव काही निराळं असतं. तिला चहा आणत नाही हिचा चहा पण तिला ठेवावा लागतो. विठ्ठला 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 विठ्ठला. जिथं मन गुंतलंय बसलाय कीर्तनात आणि मधून मधून चप्पल आठवली तर समजायचं कालच घेतली. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ते तर तोडलंच पाहिजे. जरा सोपं बोलू का? आसक्ती सोडल्याशिवाय परमार्थ आनंद देत नाही हे तर सोडावं. आसक्ती सोडल्याशिवाय प्रपंच पण आनंद देत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चप्पल सुद्धा घालण्याचा आनंद कोणाला आहे माहितीये? जेली तर जेली असं बोलू शकतो त्यालाच. हा नाही तर तो बसतानाच अशा जागी बसतो. महाराज पण दिसले पाहिजेत ना, चप्पल पण. लोक म्हणतात मी घर बांधले. तू घर नाही बांधलं, घराने तुला बांधले. कुठे गेल्यावर तिथंच येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. ते मळणी करतात आपल्याकडे. मळणी तो पेंडा असा पसरवायचा खळ्यात मध्ये खांब गाडलेला असतो. काय म्हणतात तिला? मेयर नाही म्हणत तिला. आणि मग ती ढोरं फिरवायची पेंडा पसरून. काय म्हणतात त्याला? गुती. आमच्याकडे त्याला पेर म्हणतात. पेर पेर घातले. जाऊ दे आता लय पेर नाही घालायची. आपल्याला आटपायचं आहे. पसारा वाढतो त्याचा. तुम्ही आसक्ती वाढवली की ती वस्तू पण आनंद देत नाही. आमच्या भिवंडीला नाथ मंदिर आहे. आमचे गुरुजी तिथं गुरुसेवेत राहायचे. तिथं राजूबाई म्हणून मुनिमजी आहेत त्या संस्थांचे. फार सेवा करतात. आणि मामा ते कायम सोबत राहतात. दिवसभर सोबतच असतात. एक दिवस ते मंदिरातून घरी चालले होते आणि मारुती मामा त्यांना गमतीने म्हणाले, राजूभाई
या पायरीवरून तुम्ही खाली उतरले का मी तुम्हाला विसरतो. हा विठ्ठला 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 विठ्ठला. भाऊराय म्हणायचे पुढचं पाऊल टाकलं की मागचं पाऊल विसरता आलं पाहिजे. त्याला समजायचं याने संसाराचं बंधन तोडलंय, याला कोणतंच बंधन आता बांधून ठेवू शकत नाही. आपली कमी गुंतागुंती आहेत का? तुम्ही त्यांच्या लग्नात दिसले नाही? 4 पिढ्या झाल्या आम्ही जापत नाही त्यांच्याशी. लय मोठा ठेवा जपलाय, तुला पुरस्कार द्यायला पाहिजे, पुरातत्व खात्याचं अनुदान चालू करायला पाहिजे. हाडवैर म्हणतात त्याला, हाडवैर. माहिती ना हाडवैर? मराठी भाषेत उगाच काही येत नाही, अभिजात उशिरा डिक्लेअर झाली. विठ्ठला 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 विठ्ठला. असं म्हणतात एखाद्याच्या अन्ननलिकेत गळ्यात जर माशाचं हाड अडकलं, आता इथं तुम्हाला कोणालाच माहित नाही, जाऊ दे, ते असेल कोण असेल ते समजून घेतील. ते वज्र जर अडकलं एखाद्याच्या गळ्यात तर त्याची सर्जरी होत नाही असं म्हणतात. ते निघतच नाही ऑपरेशनने. मग त्याला उपाय बगळ्याचं हाड आणायचं आणि ते उगाळायचं पाण्यासोबत आणि ते द्रावण याला पाजायचं. मग ते द्रवयुक्त बगळ्याचं हाड त्या माशाच्या हाडाला लागलं की माशाच्या हाडाचं पाणी होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. का असं होतंय? कारण हे एकमेकाचे जीवलग आहेत ना. मग पक्के वैरी, त्याच्यामुळं ते वैर त्यांचं तळ्यातच चालतं असं नाही, गळ्यातही चालतं ना, हाडापर्यंत चालतं, म्हणून त्याला हाडवैर म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हे सगळं सुटणं म्हणजे संसार बंधन तोडणं आहे. पण महाराज तुम्ही आम्हाला काम दिलंय ते किती कठीण आहे. संसार बंधन तोडणं ब्रह्मादिका पार नवे सामर्थे ब्रह्मादिका पार नवे सामर्थे नवे सामर्थे ब्रह्मादिका पार. करिता विचार करिता तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पारण लंगवे सामर्थे ब्रह्मादिका पारण लंगवे सामर्थे ब्रह्मादिका पारण लंगवे सामर्थे ब्रह्मादिका पारण लंगवे सामर्थे. तुम्ही तोडायला सांगता, यांना ओलांडता येत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार. संत म्हणाले लईच घाबरू नका, लई दचकून जाऊ नका, फार दबकून जाऊ नका. ब्रह्मदेव तरला नाही, ब्रह्मदेव पार गेला नाही असली प्रमाण नका म्हणू. उलट असली प्रमाण म्हणा. अनंत भक्त राशी तरले देवानर, अनंत भक्त राशी तरले देवानर, अनंत भक्त राशी तरले देवानर. ज्ञानदेवा गरचिदानंदी अनंत भक्त राशी तरले देवानर, अनंत भक्त राशी तरले देवानर. ज्ञानदेवा गरचिदानंदी ज्ञानदेवा गरचिदानंदी अनंत भक्त राशी तरले देवानर, अनंत भक्त राशी तरले देवानर. ज्ञानदेवा गरचिदानंदी ज्ञानदेवा गरचिदानंदी चिदानंदी. प्रमाण पण माऊलीच आहे. माऊली म्हणते अरे माणसांचं सोडा, भक्त तरले, अनंत भक्त राशी तरले हे नवल नाही, वानर सुद्धा तरले. मग आता कळलं आम्हाला की हे तोडता येईल. फक्त ते तोडा ह्या क्रियापदाला वेगी हे क्रियाविशेषण लावलंय. संसार बंधन तोडा निवांत. तोडा वेगी, लवकर. का लवकर? त्याची 2 कारणं आहेत. एक, ते तुम्हाला आत्ता तोडावंसं वाटलं तर लगेच तोडून टाका. कारण सानिध्याने बंधन पण हवी हवीशी वाटतात. विठ्ठला 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 विठ्ठला. नाही तर त्या संसार बंधनावर तुमची प्रीती जडायची. त्यातला दोष दिसलाय तर तोडूनच टाका. आणि दुसरी बाब, लवकर का तोडा? तुम्हाला वेळच आहे थोडा म्हणून लवकर तोडा.
10 मिनिटात जे विठ्ठल करायचं म्हणजे किती वेगानं तोडलं पाहिजे सगळं. क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे ओळसागा राम राम स्मरा आधी. प्रमाण छान आहेत, आपण चाली लावून पण छान म्हणतो विठ्ठला 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 विठ्ठला. पण कधी याचे प्रयोग करून पाहिले का? असं ठरवावं, जर कधी कीर्तनात चप्पल गेली तर त्यावेळेला मला वाईट नाही वाटणार आहे, कारण जाणार तर नाही हो, देव सांभाळतो. योगक्षेमम वहाम्यहम, गेली तर देईल पण ते वाईट वाटणं निघू दे नव्हतं. तोडा वेगी. मग महाराज जर तोडायचं आहे तर मग तुम्ही तोडून द्या ना. हल्ली तर सगळं करून भेटत. हल्ली जप पण करायला भटजी मिळतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपण पण तोच मार्ग निवडतो. तुमचा काय असेल ते आम्ही देऊ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे त्यांचा काय असेल त्या तुम्ही देव, पण देव घेल का तुमचं? तर तुम्हालाच का भूक मला लागली, जेवले तुम्ही चालेल. आपुली आपण उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. लक्षात घ्या, पाऊस सगळीकडे पडतो, फक्त शेतातच उगवतं ना का खडकावर उगवतं? विठ्ठला 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 विठ्ठला. तसं आपण केलं पाहिजे ना. माऊली म्हणतात संसार बंधन तोडायचं आहे ना तर ते तुमचं तुम्ही तोडलं पाहिजे. का? बंधन तुमचं तुम्ही निर्माण केलंय. मग ज्यांनी कडीच आतली लावली त्याला बाहेरचा कसा बाहेर काढील? त्यासाठी प्रयत्न आतल्याचेच असले पाहिजेत ना. मग माऊली आमचा आम्ही तोडू, तुम्ही नका काही सांगू, पण हत्यार तोडायचं काय ते आम्हाला द्याल का? रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे, नामे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे. हा रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे. हृदया मंदिरी, हृदया मंदिरी मला काने आपुली आपण करा सोडवाना, आपुली आपण करा सोडवाना. हृदया मंदिरी, हृदया मंदिरी मला काने आपुली आपण करा सोडवाना, आपुली आपण करा सोडवाना. विठोबा कुमार बोला, सर्वांनी बोला. हरी जय जय रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, कृष्ण माळा, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती दया, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती दया. आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. हृदयची माळा श्रीमूर्तिरया, हृदयची माळा श्रीमूर्तिरया. आपण पण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. संसार बंधन तोडा
तोडायला सांगितलेलं संसार बंधन जे आपल्याला तोडायचं आहे, शस्त्र काय असेल? माऊली म्हणते हृदय मंदिरामध्ये रामकृष्ण या दोन साजऱ्या नामांना स्मरा, हा उपाय आहे. हृदयात स्मरायला काय सांगितले? कारण रोग जिथं आहे ना, नाही तर रोग छातीला आणि डाग पाठीला. रोग कुठे आहे? हृदयात रोग आहे ना. हृदयात ती भावना बसली, प्रपंच माझा आहे, देह माझा आहे. मग ती भावना तेव्हा जाईल जेव्हा ही गोष्ट तिथं पोहोचेल. मग काय उपाय आहे संसाराचं बंधन तोडण्याचा? त्या राम कृष्ण नामाला तुम्ही धारण करा, हृदयामध्ये त्याचं स्मरण करा. रामकृष्ण नामालाच का? एक नामात सामर्थ्य आहे की ती सगळी बंधनं तोडू शकतं. मी तर त्याच्यापेक्षा असं म्हणेन, ज्याला बंधन आधी लागलंय ना त्याने नाम घेतलं तर बंधन तुटतं, पण ज्याने नामच आधी घेतलंय ना त्याला बंधनच लागत नाही. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधी. आता आपल्याला झालंय तर आता करता काय? साधी माणसं आजार बरा व्हावा म्हणून दवाखान्यात जातात, आणि हुशार माणसं आजारच येऊ नये म्हणून दवाखान्यात जातात. माणूस कोणते असो दवाखाना तर लागणारच आहे. तसं नाम जो बंधनात अडकला त्याला त्यातून बाहेर काढेल, आणि जो घेतोय तो बंधनात येणार नाही. मग राम आणि कृष्ण नामच का? मला वाटतं संसारी माणसाचा माऊलीने केलेला छान सर्वे आहे. ज्ञानोबारायांना नेहमी ज्यांच्या मागं जावंसं वाटतं ना, ती ही दोन नाव आहेत. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, मग सार्थ काय? रामकृष्णी पंथ क्रमी, त्यांच्या मागं जावं. संसाराचं बंधन असेल तर हे दोन्ही अवतार संसारी आहेत, आणि या दोघांनाही संसाराचं बंधन नाही आहे, म्हणून त्यांचं नाव घेतलं की आपलं जाणार आहे. रामप्रभूचं जीवन आहे का बंधन? कुठल्या बंधनात अडकतो माणूस? सांगतो ना तुम्हाला. लावण्यवान रूप घेऊन आलेली शूर्पणखा रामप्रभू परत लावतात. सोन्याची लंका येते, ते म्हणतात अपि स्वर्णमयी लंका, आय एम नॉट इंटरेस्टेड, मला नको येते, मला बघण्यात रस नाही, जाऊ दे. मला म्हणायचं इतकंच आहे, रावणाला मारल्यावर नियम असा आहे तलाठी कार्यालयाचा, बरोबर ना? फेरफार पडल्यावर उतार्यावरचं नाव बदलतं का नाही? मग ते यांच्या नावाचा निघाला पाहिजे होता. मग रावण मारल्यावर उतारा बिभीषणाच्या नावाचा निघाला, कारण सही रामाने केली होती. हे नको. प्राप्त झालेलं सोन्याचं राज्य वाट्याला आलं तरी रामप्रभू लोभी झाले नाहीत, त्या लंकेबद्दल लोभ वाटला नाही. अजून हायवेला ट्रक पलटी झाला तर लोक 8 दिवस फ्लॉवरच खातात. ट्रक कोणताही पलटी, आता ज्याचा आवाज आला त्याचा पलटी झाला तरी तेच करतात, जाऊ द्या. मला म्हणायचं काय आहे, कृष्णाचाही विचार तसंच आहे. कोणत्याच बंधनात अडकले नाही, ना लोकेशना, ना वित्तेशना, ना दारेशना. पूर्ण बंधन मुक्त जीवन हे दोन्ही अवतार जगलेत. त्यांचं स्मरण केल्याने आपल्यालाही तोच अनुभव येईल. करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. फरक एवढाच आहे, ज्याचा संसार सरळ आहे त्यांनी राम म्हणावं, ज्याच्यात गुंतागुंत आहे त्यांनी कृष्ण म्हणावं. कारण लिहिताना ते नावं तसेच आहेत ना. राम म्हणताना पेनाला सगळा प्रवास सरळ आहे, आणि कृष्ण म्हणताना माळशेज घाट. बरोबर आहे ना? पार सावरण्यापासून सुरुवात होते ते खुबी फाट्यापर्यंत तसाच सगळीच वळण आहेत. कचं वळण इकडून तिकडून, शचं वळण, नचं वळण. त्या कच्या खाली त्यांनी एकाने विचारलं हे काय? म्हटलं ती क्रेन आहे. तर कशाला? म्हटलं ती क्रेन लावून ठेवली आहेत. पण कशा करता लावलीत? म्हटलं जे फसलेत ना त्यांना वर काढायला काहीतरी पाहिजेच ना. मला म्हणायचं इतकंच आहे, भगवान कृष्णही आपल्याला त्यातून तसा सोडविणारा आहे, बाहेर काढणार आहे. आपण त्यांचं स्मरण करा, त्यांच्या नामाचं स्मरण करा. संसार बंधन तोडावेगी काय करायचं कळलं. कशाने करायचं? रामकृष्ण या नामाच्या स्मरणाने करायचं. आणि त्यानेच का करायचं? कारण ज्ञानोबाराय जर त्याने करत असतील तर आपणही त्यानेच केलं पाहिजे ना.
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया. आणि आपली मानसिकता असते. मोठ्या माणसाने काय केलं, साहेब जो देव बसवतील, कार्यकर्ता पण त्याच देवाचा फोटो लावतो. एवढं आहे का नाही? मला फार वाटतं देशामध्ये स्वच्छतेवर जो खर्च होतो ना, तो सगळा खर्च शासनाने 2-3 जणांकडूनच घेतला पाहिजे. अजय देवगण, अमिताभ बच्चन, अजून कोण ॲडव्हर्टाईजमध्ये कोण कोण आहे तेच सांगतात ना, इकडं हे खा ते खा तुका. या देशाचं होईल कसं काय कळत नाही महाराज. का? ज्या देशाचे हिरो देशाला व्यसनी बनवतायत आणि ज्या देशाचे खेळाडू जुगार खेळायला शिकवतायत, त्या देशाचं काय भविष्य असणार आहे महाराज. मग त्यांनी केलं की आपण तसं करावं असं जर वाटत असेल तर आम्ही साधन कोणतं करावं हे माऊली काय करते त्यावरच ध्यानात घेणार ना. माऊली म्हणते मी काय करतोय पहा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया. म्हणून याच मार्गाने चला. आपुलिया आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. कैलासवासी विठ्ठल गोटीराम पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ ही सेवा आणि त्यानिमित्तानं हे कीर्तन तुम्हा आम्हा सर्वांना माऊलींच्या या अभंगावर चिंतन करता आलं. या परिवाराचं हे खऱ्या अर्थाने दातृत्व आहे. कारण हा विधी त्यांचा तेही घरीच उरकला असता तर आपल्याला हा आनंद नसता. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. त्या दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही भगवतचरणी प्रार्थना. तुम्हा सर्व वारकरी मंडळीला आळंदी वारीच्या खूप शुभेच्छा आहेत. त्यासोबतीला दिनांक 22 डिसेंबर म्हणजे बरोबर 1 महिन्याने मधु हो आजच नका येऊ 22 डिसेंबरला सायंकाळी 6 ते 8 या वेळात आपल्या सरळांबे आश्रमावर प्रेममूर्ती संत सुभाष मामांची या तृतीय पुण्यतिथी निमित्ताने विदर्भ रत्न हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपोर यांचं कीर्तन होईल. 8 ते 9:30 भानुदास महाराजांची अष्टपदी आणि मग महाप्रसाद असा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी यावं. आणि यंदाचा वर्षांत म्हणजे 31चा उत्सव पंढरपूरला आपल्या आगरी धर्मशाळेत आहे. 30 तारखेला सकाळी सर्वांनी पोहोचावं. 1 तारखेला सकाळी 7 ते 9 आदरणीय प्रशांतजी महाराजांचं काल्याचं कीर्तन होऊन 9 वाजता पंगत बसेल आणि आपण मग परत येऊ शकता. याची सर्वांनी नोंद घ्यावी. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा नाही विचारला दे काम्या फुला करा क्षमा तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली जोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. रामकृष्ण हरी. काय द्यावे त्यांचे हवे उत्तराई ठेविता